नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 12वा दिवस आणि आज 12व्या दिवशी आपण पुन्हा एका सायकलमधल्या वीकेंडला पोहोचलो आहोत. आजच्या दिवशी आपण बायसेप आणि ट्रायसेपचं वर्कआउट करणार होतो आणि वेळेच्या अभावी ॲक्च्युली असल्यामुळे आज थोडंसं एक्सरसाइजचा टायमिंग होता तर तो कमी झाला. आज ॲक्च्युली जिमला जाण्यासाठी उशीर झाल्यामुळे बाकीच्या गोष्टींवरती थोडासा फोकस करणं अवघड गेलं. पण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त एक्सरसाइज करण्याचा जो एक उद्देश आहे या पूर्ण चॅलेंजचा, तो आज मात्र पूर्ण झाला. आज मला मोजून जवळपास 47 मिनिटं माझ्याकडे वर्कआउटसाठी होते आणि त्यापैकी 47 मिनिटांपैकी 45 मिनिटांमध्येच माझा पूर्ण वर्कआउट कंप्लीट झाला आणि या 45 मिनिटांमध्येच मी 4 सेट बायसेप्ससाठी आणि 4 सेट म्हणण्यापेक्षा 4 एक्झरसाइजेस बायसेप्सच्या आणि 4 एक्झरसाइजेस ट्रायसेप्सच्या आज परफॉर्म केल्या. त्यामुळे जी एक गोष्ट आहे ज्याला आपण सर्किट ट्रेनिंग जी म्हणतो, तर ती आज एकदम योग्य प्रकारे कंप्लीट झाली. आणि जसं की सर्किट ट्रेनिंगचा फायदा हा होतो की आपण एकदम मिनिमम रेस्टमध्ये किंवा नो रेस्टमध्ये अपोजिट मसलला ट्रेन करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फॅट लॉसमध्ये आणि मसल व्हॉल्यूम वाढवण्यामध्ये त्याचा फायदा होतो. आणि त्या गोष्टी आज माझ्या निदर्शनास आल्या, कारण की 2 सेटमध्ये अगदी फक्त 4 ते 5 सेकंदचा गॅप घेऊन किंवा 10 सेकंद गॅप घेऊन लगेच पुढची एक्सरसाइज आज मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जो एक पीक आला किंवा जे एक मसल भरून आला, तर तो खूप मला प्रॉपरली जाणवला आणि या गोष्टीचा एक आनंद आहे. आज बायसेप्स हिट करत असताना बायसेप कर्ल्स डंबेल्सनी आणि त्यानंतर बायसेप कर्ल कॉम्पॅक्ट रॉडनी आज हिट केले. नॉर्मली जेव्हा आपण बायसेप कर्ल्स हिट करतो झिगझॅग रॉडने, तर तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा थोडासा वेगळा पडतो आणि कॉम्पॅक्ट रॉडने तो अजून थोडासा वेगळ्या प्रकारचा पडतो, हे आज जाणवलं. मागच्या वीकमध्ये आपण झिगझॅग रॉड यूज केला होता, पण आज कॉम्पॅक्ट रॉड यूज केल्यानंतर त्याचा जो इम्पॅक्ट आहे ब्रोकिओलिसचा, तर तो जास्त जाणवला. आणि काहीतरी व्हेरिएशन जे असतं तर ते प्रत्येक वीकमध्ये आपण करायला हवेत, कारण की मसल फायबर्स जे आहेत तर त्या प्रत्येक मसल फायबरचा अँगल हा वेगवेगळा असतो आणि या वेगवेगळ्या एक्सरसाइजेसमुळे आपण त्या प्रत्येक अँगलला हिट करून मसलची ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे तर ती आपण करू शकतो. आणि त्या गोष्टी ला लक्षात ठेवून आज त्या गोष्टी केल्या. ट्रायसेप्ससाठी जे होतं तर ते सगळ्यात आधी तर क्लोज ग्रीप पुशअप्स पुशडाऊन्स केले. त्यानंतर डबल बार, त्यानंतर ट्रायसेप एक्सटेन्शन आणि शोल्डर ड्रॉपडाऊन्स, हे 4 एक्सरसाइज ट्रायसेप्सच्या परफॉर्म केल्या. ट्रायसेप्स आणि बायसेप्स दोघांचं कॉम्बिनेशन जे किंवा जे कॉम्बिनेशन आहे तर ते खूप इफेक्टिव्ह ठरतं. म्हणजे पूर्ण जो पूर्ण दिवस फील होतो तर तो खूप एक प्राऊड फिलिंग देऊन जातो. त्या गोष्टीचा आनंद आहे. बाकी आता दिवस जो आहे तर तो त्यामध्ये पूर्णपणे डाएट फॉलो केलं मी प्रॉपरली. आज CPTच्या कोर्सला सुट्टी असल्यामुळे दुपारचा वेळ जो होता त्या वेळेमध्ये रेस्ट आणि रिकव्हरी चांगली झाली आणि उद्या आता स्ट्रेचिंग करून परवा पुन्हा लेग डेसाठी तयार व्हायचं आहे. सो उद्या बेसिकली फक्त स्ट्रेचेस असतील आणि एक चांगली रिकव्हरी होऊन पुढच्या आठवड्यासाठी पुन्हा एका नव्या जोशाने तयार होण्यासाठी एक एक्साइटमेंट भरली आहे मनामध्ये. बाकी छान गेला दिवस आणि मस्त एक परफॉर्मन्सकडे जातोय. फिजिकमध्ये पण ते चेंजेस दिसून येत आहेत. चला मग तोपर्यंत तुम्ही पण आराम करा, मी पण आराम करतो. भेटूयात सोमवारी. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.